माननीय पवार साहेबांनी एकूणच चित्र अत्यंत स्पष्ट शब्दात आपल्यासमोर दाखवलेलं आहे. एकूणच आपल्या देशामध्ये जो काही लोकशाहीच्या नावाने खेळ चाललेला आहे, हा खेळ संपूर्ण देशालाच गाजर. हे नवं हिंदुत्व, नवा जनादेशाचा आदर करणारी जी काही लोक आलेली आहेत, मला असं वाटतं मधल्या काळामध्ये ईव्हीएम वरती एक आरोप केला जात होता, तो कमी पडतो की काय, म्हणून हा सगळा जो काही खेळ खंडोबा चाललेला आहे तो बघितल्यानंतर मला असं वाटतं की यापुढे आता निवडणुका घोषित न करता मी पुन्हा येऊन बोलण्यापेक्षा मी जाणारच नाही असं करून फेविकॉल लावून जर कोणी माणसं बसली तर ते अधिक योग्य होईल. जनादेशाचा अनादर जो काही आम्ही केलाय असा आमच्यावरती आरोप केला जातो. आपल्याला सर्वांना कल्पना आहे, शिवसेना जे काही करते ते उघडपणाने करते आणि आमचं राजकारण म्हणजे टीव्हीवरच्या मालिका नसतात, रात्रीचा खेळ चालेल. आम्ही जे काही करतो तो दिवसा डोळ्या करतो, उघड करतो. तुम्ही माणसं फोडून करताय, आम्ही सरळ सरळ बोलणी करतो. म्हणजे आम्ही जर काही करायला गेलो तर तो अनादर ठरतो. पण हरियाणामध्ये झालं, बिहारमध्ये झालं, बिहारमध्ये नितीश आणि लालूचं सरकार फोडून तुम्ही मध्ये घुसता. हरियाणामध्ये तुमच्या विरोधात उभा असलेल्या दुष्यंत चौटाला 8 दिवसाच्या आत त्याच्याबरोबर सगळे साठोरट करून त्याला सरकारमध्ये घेतलं. हा जनादेशाचा आदर. म्हणजे एक गोष्ट नक्की झाली की आम्हाला विरोधी पक्ष नको, मित्र पक्ष नको, स्वतःच्या पक्षातले प्रतिस्पर्धी सुद्धा नको. मी आणि मीच या मीपणा विरुद्ध ही लढाई सुरू झालेली आहे. आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो महाराष्ट्र आपण सगळेच म्हणतो, तो नुसतं बोलण्यापुरता नाही, पाठीवरती वाद झाल्यानंतर महाराजांनी काय केलं होतं हा इतिहास सर्वांना माहिती. आणि म्हणून कोणी पाठीत वाद करण्याचा प्रयत्न करू नये. मर्द मावळे हे नेहमी रणांगणामध्ये असतात, रात्रीच खेळ चाले करून गुप्तगू करून सत्ता मिळवत नसतात. आणि म्हणून मला असं वाटतं पवार साहेब आपण एकत्र आलेलो आहोत. यापुढे ही जी लढाई आहे, माननीय राज्यपाल महोदय असो किंबहुना राष्ट्रपती राजवट काढण्यासाठी पहाटे केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली असं मी ऐकलं. म्हणजे जणू काही पाकिस्तानवरती सर्जिकल स्ट्राईक करावा तसा सर्जिकल स्ट्राईक महाराष्ट्रावरती, शिवरायाच्या महाराष्ट्रावरती केला गेलेला आहे. आणि याचा सूड हा महाराष्ट्र घेतल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, मला असं वाटतं यापुढे जे काय होईल ते कायद्यानुसार आणि घटनेनुसार व्हावं. घटनाबाह्य काही करू नये आणि होऊ नये एवढीच माझी अपेक्षा आहे. बाकी पुढे जे जे काय होईल एक निश्चित की आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र राहू. बाकी आणखीन दोन आमदार येत आहेत, तर या पलीकडे जास्त बोलण्यासारखं नाही. पुढे जे होईल ते आपण प्रश्नोत्तर नाही.